Good evening. Comfortable with Marathi? All? Yes, thank you. Comfortable with Marathi? नेहमी सारखं आपलं फॉलो करायचं आहे. Yes. चल. So सगळ्यात अगोदर what is our aim for today's lecture? पहिले तर आपण डिस्कशन करू की कोणते कोणते एक्सपेक्टेड टॉपिक आहे यासाठी आणि त्याच्यानंतर सिलेबस मध्ये आपण काय काय घेणार आहेत, कसं घेणार आहेत, कोणत्या वेनी घेणार आहे आणि देन विल स्टार्ट विथ टुडे विथ द MID ऍक्ट. म्हणजे आपण डिस्कशन मध्ये डिटेल मध्ये MID ऍक्ट विथ सेक्शन नंबर्स कसे लर्न करायचे त्या सगळ्या प्रकारे घेऊ. का MID ऍक्ट आज सुरू करताय त्याचं रिझन पण सांगेल डिटेल मध्ये. ठीक है, चलो. नॉट सो कंफर्टेबल शिरीन. ओके, ठीक है. वी कैन कंबाइन इंग्लिश, मराठी, हिंदी सब में कॉम्बिनेशन करेंगे तो होप आपको सब कुछ समझ जाएगा. बिकॉज अब अगर अपन महाराष्ट्र की कुछ एग्जाम दे रहे हैं तो वी हैव टू बी लिटिल, मतलब अगर आप कितना भी बात कर लो, जब आपको इस डिपार्टमेंट में जाना है जितना भी लेटर्स है सब कुछ है, यू हैव टू राइट इट इन दी मराठी. सो आपको थोड़ा थोड़ा कंफर्टेबल होना पड़ेगा. ऑब्वियसली आई एम नॉट गोइंग टू टीच टोटली इनटू दी मराठी, जस्ट टू गिव अ लिटिल एसेंस टू एवरी टॉपिक विल स्पीक इन मराठी और थोड़ा बहुत मैं आपके लिए हिंदी में भी बात कर लूंगी. ओके, चलो विल स्टार्ट. अब आता बघा what post we have PWD architect, MIDC architect and MIDC planner. ठीक है, so we are going to discuss these three posts and their expected syllabus and their the way of teaching. ठीक है, so right now ये जो this chart is hierarchy of MIDC, means chief planner to रीजनल ऑफिस के ट्रेसर तक, ड्राफ्ट्समैन के नीचे ट्रेसर तक. दिस इज द हेरार्की. सीनियर टाउन प्लानर, एसोसिएट प्लानर, डेप्यूटी आर्किटेक्ट, डेप्यूटी प्लानर, असिस्टेंट प्लानर, ड्राफ्ट्समैन, इस टाइप की ये हेरार्की होती है. राइट नाउ वी आर डिस्कसिंग फॉर द असिस्टेंट प्लानर, असिस्टेंट आर्किटेक्ट, डेप्यूटी प्लानर, डेप्यूटी आर्किटेक्ट एंड PWD आर्किटेक्ट. सो ये जो पोस्ट है इनके जो एग्जाम्स आने वाले हैं, ऑन दैट वी आर गोइंग टू डिस्कस कि हम किस तरह के से पढ़ाई कर सकते हैं, सो दैट विल बी मोर, मतलब आपल्याला कोणत्या प्रकारे किती जास्त मार्क्स याच्यातून घ्यायचे आहेत, दॅट व्हॉट शुड बी आवर स्ट्रॅटेजी. सो देर इज 2 पॉइंट्स. वन इज कॉमन सिलेबस अँड अनदर इज MIDC साठी एक स्पेशल सिलेबस. बघा, तुम्ही कोणत्याही आर्किटेक्चरची एक्झाम द्या, कोणत्याही MIDC, PWD, देर इज वन कॉमन सिलेबस फॉर आर्किटेक्ट अँड प्लॅनर बोथ, राईट. बट जेव्हा तुम्ही MIDC ची एक्झाम देतात त्यावेळेस देर आर द सम पॉइंट विच विल बी ऍड ऑन. म्हणजे लक्ष द्या, दिस इज द सिलेबस फॉर आर्किटेक्ट प्लस टाउन प्लॅनर कॉमन, मतलब म्हणजे PWD प्लस MIDC, राईट. फक्त जेव्हा तुम्ही याच्या सोबत MIDC ची सुद्धा एक्झाम देतात तर देर इज वन मोर शॉर्ट पॉइंट दॅट इज गोइंग टू ऍड ऑन. आय एम नॉट शुअर हा पॉइंट, म्हणजे जर तुम्ही विचार केला, नाउ डेज द पेपरची लेवल सुद्धा वाढत चालली आहे. मीन्स इफ यू आर आस्किंग MIDC जेव्हा आपण पेपर देतोय तर CDCPR एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, स्टील हा पोर्शन 100% तुम्ही पेपरमध्ये बघू शकता की हा पोर्शन कंपल्सरी तुम्हाला पेपरमध्ये येईलच. त्याच्या सोबत सेफर साइड म्हणून MIDC कडे जेवढे तेवढे स्पेशल ऍक्ट, पॉलिसीज आणि नॉर्म्स आहेत ते पण आपण याच्यात ऍड ऑन करूया, सो दॅट वी विल बी ऑन अ सेफर साइड. क्लिअर आहे.
सो मी जेव्हा केव्हा म्हणताना असं म्हणेल कॉमन सिलेबस आणि स्पेशल पॉइंट दॅट वी हॅव टू ऍड ऑन स्पेसिफिकली फॉर द MIDC एक्झाम, राईट. सो कॉमन सिलेबस म्हणजे PWD आणि MIDC दोघांसाठी तुम्हाला हा वाला पोर्शन तर प्रिपेअर करायचाच आहे, पण इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर द MIDC यू हॅव टू ऍडेड ऑन 4-5 पॉलिसीज अँड ऍक्ट मोर ओव्हर देअर. ठीक आहे, आय होप क्लिअर आहे हा पॉइंट. मी एकदा सिलेबस समजवते, मग परत तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर विचार. सो कॉमन सिलेबस मध्ये काय येणार, कम्प्युटर ऍप्लिकेशन म्हणजे ऑटोकॅडच्या कोणत्या कमांड्स आहेत, कशा वापरू शकतात, बिकॉज यू आर गिव्हिंग अन एक्झाम, आर्किटेक्टची पोस्ट देता येते तुम्ही. सो ऑटोकॅड याच्यावर तुमची कमांड असेलच असं गृहीत धरण्यात येईल. सो मीन्स कम्प्युटर ऍप्लिकेशन रिलेटेड क्वेश्चन्स विल बी देअर. CPM पट बघा, सिव्हिल रिलेटेड म्हणजे आतापर्यंत 2013 मध्ये एक पेपर झालेला, 2017-18 मध्ये एक पेपर झालेला, राईट. सो 13 मधल्या पेपरमध्ये काय झालेलं, MIDCच्या आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग दोघांना एकच पेपर होता. आणि तुम्ही जर म्हणजे सपोज आय एम अ प्लॅनर आणि मी प्लॅनिंग साठी अप्लाय केलेलं होतं, तर मला तोच पेपर होता, फक्त मी कन्सिडर होईल प्लॅनिंग वाल्याच्या. सपोज एखादा तुमच्यातला कोणीतरी आर्किटेक्ट असेल आणि त्यांनी अप्लाय केलं असेल, तर त्याला तोच पेपर होता, पण त्याला आर्किटेक्चरच्या याच्यात कन्सिडर केलं. हा झाला 2013ची गोष्ट. हा डिस्क्रिप्टिव्ह पण होता, छोट्या छोट्या गोष्टी. 17-18 मध्ये असं नव्हतं, दोघांना वेगवेगळ्या होतं, पण ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द सिलेबस 80% सिलेबस वॉज फ्रॉम आर्किटेक्चर बॅकग्राऊंड अँड 10-20% सिलेबस वॉज फ्रॉम दी प्लॅनर बॅकग्राऊंड. ठीक आहे, आता मी कशाबद्दल सांगते, जो MIDCचा 60, मी सध्या नॉन टेक्निकलवर नाही गेले, व्हॉट एव्हर द टेक्निकल सिलेबस इज देअर त्याविषयी मी तुम्हाला डिटेल सांगते. ठीक आहे, मग म्हणून सिव्हिल रिलेटेड CPM पट आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अशा 2 पॉइंट्स, आणि ते पण एकदम छोट्यामध्ये विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे, मग एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशन इन प्लॅनिंग, मग आपण जेवढ्या थेरीज बघितल्या बघा, जेव्हा मी MIDC ची एक्झाम देते, थेरीज कोणत्या येईल मी तुम्हाला शिकवेल, मॅडम आहेत आपल्यासोबत खूप साऱ्या, त्या शिकवतील. इंडस्ट्रियल सिटी म्हणून ज्यांनी ज्यांनी प्लॅनर आहेत, इफ यू आर आर्किटेक्ट तुम्हाला माहिती असेल, सो ते आर्किटेक्ट त्या थेरीज एक्सपेक्टेड आहे MIDCच्या एक्झाम मध्ये. इंडस्ट्रियल सिटी कोणी इव्हॉल्व्ह केली, त्यांचं बेसिक्स काय होतं, त्याचे अझम्पशन्स काय होते, त्यांचं प्लॅनिंग कसं होतं, सो अशा टाईपचे. बट बेसिकली आपण जर PWD आर्किटेक्ट, MIDC आर्किटेक्ट बद्दल बोलले तर सगळ्याच थेरी, नेबरहुड, बेनेन्झर-हॉवर्ड, गार्डन सिटी, पॅट्रिक गेडिस, सगळ्या थेरीज इथे एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल म्हणजे FSI काय आहे, डेन्सिटीज काय आहे, बिल्डिंग बायलॉज दॅट इज NBC च्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या काय आहेत, कन्सेप्ट काय आहेत, अर्बन प्लॅनिंगचे प्रिन्सिपल्स काय आहेत, कंटेम्पररी हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चर, आणि हा छोटासा पार्ट एक सिव्हिलचा की कन्स्ट्रक्शन टेक्निक्स, म्हणजे आपलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंट वाला छोटा पार्ट इथे एक्सपेक्टेड आहे. त्याच्या सोबत हाऊसिंगच्या पॉलिसीज, अफोर्डेबल हाऊसिंग, व्हॅल्युएशन, आणि दिस इज इन्फ्रास्ट्रक्चर पार्ट म्हणजे वॉटर सप्लाय, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, स्टॉर्म, सीवेज, ट्रान्सपोर्टेशन, या सगळ्या गोष्टी कॉमन सिलेबस मध्ये तुम्ही आर्किटेक्चर, PWD, MIDC कोणतीही एक्झाम द्या, प्लॅनर एक्झाम द्या, दिस इज द कॉमन सिलेबस फॉर ऑल द 3 पोस्ट, राईट. नाव विल शिफ्ट टू दी स्पेसिफिकली MIDCच्या एक्झामसाठी काही गोष्टी ऍड ऑन होणार. जो सगळ्यात मोठा पार्ट आहे तो आहे CDCPR, बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल, आणि OC म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट वगैरे, या सगळ्या गोष्टीशी रिलेटेड. इन शॉर्ट CDCPR UDCPR वरूनच बनलेला आहे. सो आता जर आपण ATPची एक्झामला UDCPR वाचला असेल तर CDCPR त्याच्यापेक्षा इझी आणि छोटा आहे, तो आपल्याला करता येईल. GIS, रिमोट सेन्सिंग, ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन, TOD, SEZ, SRZ, रिजनल डिलिनिएशन, आणि थोडं फार द एसेन्स ऑफ MRTP, एवढं सगळं
म्हणजे ऍड ऑन सिलेबस फॉर द MID सोबत सेफर साइड म्हणून, कारण these आर द न्यू पॉलिसीज, these आर द न्यू चेंजेस इन दी अर्बनायझेशनच्यामुळे ज्या नवीन नवीन पॉलिसीज आल्या आहेत, इंडस्ट्रियल पॉलिसी, पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह पॉलिसी, लॉजिस्टिक पॉलिसी, अजून खूप साऱ्या पॉलिसीज आहेत, त्या सुद्धा याच्या सोबत ॲज अ MIDC प्लॅनर, MIDC आर्किटेक्ट, यू मस्ट नो. सो जर आपण पेपरचा लेवल थोडा असाच समजूया की फुल ऑन तुम्हाला चेक करण्यासाठी केलेला जर पेपर असेल तर दिस शुड बी द ऍड ऑन सिलेबस. सो आता तुम्हाला इथून कळलं असेल की व्हॉट पॉइंट्स वी आर गोइंग टू कव्हर इन दी अपकमिंग 1-2 months. एक्सपेक्टेड डेट सेशन म्हणजे हे विंटर सेशन संपल्यानंतर, म्हणजे मोस्ट प्रोबेबली जानेवारीमध्ये MIDC ची एक्झाम, कारण की 13 मध्ये सुद्धा मध्ये झाली होती, अशाच प्रकारे ऍड आली होती तेव्हा. सो विल कन्सिडर की मिड पर्यंत ही एक्झाम येण्याची शक्यता आहे. सो अशा प्रकारे हा सिलेबस कव्हर होणार आहे. हा ज्या पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले ते पॉइंट्स कव्हर होणार आहेत. आणि याला काही म्हणजे जर खूप ऍड ऑन सिलेबस असेल आणि वी आर समवेअर लॅगिंग फॉर द टाइम, वी विल हॅव अ रेकॉर्डेड सेशन्स फॉर सम पॉलिसीज. सो दिस इज हाऊ द सिलेबस इज एक्सपेक्टेड. तुम्हाला आता इथे काही प्रश्न असेल तर आपण ते घेऊ पहिले आणि त्याच्यानंतर विल मूव्ह फॉर दी ऍक्ट. येस. जर कोणत्याही प्रकारचं तुम्हाला इथे प्रश्न असेल तर म्हणजे रिलेटेड टू सिलेबस, रिलेटेड टू नाही माहिती मला PWD एक्झाम डेट. विल ट्राय टू फिनिश अप ॲज अर्ली ॲज पॉसिबल द होल सिलेबस, सो दॅट जर एकदा MIDCचा सिलेबस झाला तर इनडायरेक्टली होणारच. ATP आणि MIDC ची एक्झाम क्लॅश होऊ शकते का? किरण, आय एम अनअवेअर अबाउट द ATP एक्झाम. कधी येते? म्हणजे आय डोंट नो की ATP एक्झाम्स आल्या आहेत. अजून कोणाला सिलेबसला घेऊन किंवा कोणत्या गोष्टीला घेऊन? आदित्य, बघा मागच्या वेळेस तर येस, इट इज ऑन द सेम डे, म्हणजे 2013ला. बट मला तरी वाटतं यावेळेस असं होणार नाही, बिकॉज दे विल हॅव द डिफरंट पेपर. आणि ऑब्विसली एक आर्किटेक्टनी प्लॅनरची पण पोस्ट भरली असेल आणि आर्किटेक्टची. सो आय डोंट थिंक सो की ती एका दिवशी असेल, बट कांट से. येस, ऑब्विसली ऋतुराज, जेव्हा तुम्ही कोणत्याही म्हणजे आर्किटेक्चरची पोस्टसाठी कधी पण देता तर त्याचं डिस्क्रिप्शन सिव्हिल प्लस आर्किटेक्टच असेल, बिकॉज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इज देअर विच इज द सिव्हिल पार्ट, बट आर्किटेक्ट असाल तुम्ही तर तुम्हाला सुद्धा हा सिलेबस असतो. त्याच्यानंतर CPM पार्ट असेल तर तो पण असतो. सो देताना असंच देतात सिव्हिल आर्किटेक्ट. मे बी तुम्हाला एखादा क्वेश्चन, 1-2 क्वेश्चन याच्यावर पण असेल, म्हणजे नॉर्मल बेसिक सॉम म्हणा तुम्ही की 1 वे स्लॅब, 2 वे स्लॅब. सो येस, म्हणताना ते सिव्हिल प्लस आर्किटेक्चर असंच म्हणतात. कुठेच मिळणार नाही असल्याशा.
PWD आर्किटेक्ट. आणि MIDC पण याच्यासाठी मिळत नाही की ते म्हणजे तेव्हा पेपर देतात, पेपर सोडवायला देतात आणि पेपर पण सबमिट करावा लागतो. सो आय एम ट्राईंग टू गेट दी पेपर ऑफ MIDC. लेट्स सी. चलो, आय होप अजूनही काही असेल तर तुम्ही मेसेज टाका. मी नेक्स्ट याच्यात घेते, म्हणजे नेक्स्ट ब्रेक जेव्हा आपण घेऊ 10 सेक्शन एक झाले की देन विल अगेन स्टार्ट. येस, सगळ्यांनी मोस्ट प्रोबेबली युट्यूबवरचे हे लेक्चर्स ऐकले असेल. आता आपण एक अभ्यास करतोय, स्टार्ट करतोय आणि मन लावून इथेच, जसं तुम्ही इफ यू आर अ स्टुडंट फ्रॉम द ATP बॅच, तुम्हाला कळलं असेल की मोस्ट ऑफ द थिंग्स आपण इथेच क्लासमध्येच लर्न करतो आणि फक्त तुम्हाला रिवाइज करायचं असतं. तर येस, युट्यूबवर तुम्ही हे बघितले असेल, पण ऑब्विसली तो एक फास्ट वेनी बघितलंय. नाव वी विल स्टार्ट लर्निंग एव्हरीथिंग हिअर. 2-2.5 दिवसात पूर्ण MID ऍक्ट होतो आणि खूप चांगल्याने होतो. कारण की जर तुम्ही MIDC ची एक्झाम देतात आहे, यू मे बी आर्किटेक्ट, यू मे बी प्लॅनर और सिव्हिल इंजिनियर, तुम्हाला हा हमखास येणार आहे आणि तो पण पूर्ण 10 प्रश्न म्हणजे 20 मार्काला. ठीक आहे. सो वेटेज खूप जास्त आहे, म्हणून एकदम चांगल्याने करूया, म्हणजे याचे तरी कन्फर्म मार्क्स हवेत आपल्याला, राईट. सो विल स्टार्ट विथ द MID ऍक्ट. सो का असं वाटायला लागलं की आपल्याला MID ऍक्ट हवाय? एवढं इंडस्ट्रियलायझेशन झालं, महाराष्ट्र वेगळा झाला, सगळं झालं. सो एक बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणून 1 ऑक्टोबर 1960 ला फॉर्म झालं. पण त्याच्यानंतर एक कायदा पास झाला आणि त्याच्यात असं झालं की BID फॉर्म द लेजिस्लेशन आणि इट वॉज इंट्रोड्यूस बिफोर द स्टेट लेजिस्लेशन आणि त्याच्यावरनं MIDC चं बर्थ झालं. म्हणजे कधी झालं तर 1962 ला. बघा, लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत सगळ्या. 1961, 60, 1962. बघा, ऍक्ट चा इयर आहे 1961, कारण की तो तेव्हापासून लागू झाला, पास झाला. ठीक आहे. 1960 ही कधी आहे? BID फॉर्म झाली आहे. ठीक आहे, बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. व्हॉट इज 1962? की MIDC कॉर्पोरेशन कधी फॉर्म झाली? जेव्हा आता आपण बघू की एस्टॅब्लिशमेंट इयर, एस्टॅब्लिशमेंट वगैरे. सो ही MIDC कधी फॉर्म झाली? तर 1 ऑगस्ट 1962. तेव्हा आपले सीएम होते यशवंतराव चव्हाण, ठाण्यामध्ये याचं झालं. ठीक आहे. सो याचं एस्टॅब्लिशमेंट झालं. सो MIDC कधी फॉर्म झाली? द इयर इज 1962. ऍक्टचा इयर इज 1961. ठीक आहे, क्लिअर आहे, कन्फ्युजन नाही होणार. आणि आन्सर करेक्ट करणार इथे तिन्ही इयर लर्न कर. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, पहिले ऑब्जेक्टिव्ह घेऊ आणि मग नीड घेऊ. काय झालं की का असं वाटायला लागलं की वी शुड हॅव अ MIDC फॉर. जसं जसं अर्बनायझेशन वाढतंय, जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन वाढतंय, ऑन द सिमिलर वे वी शुड हॅव अ डेडिकेटेड प्लेस फॉर द इंडस्ट्रियलायझेशन. वी कॅनॉट, म्हणजे आता आपण प्लॅनर आहोत, आर्किटेक्ट आहोत, वी नो हाऊ टू मॅनेज आवर सिटी. सो वी शुड हॅव अ डेडिकेटेड प्लेस फॉर द इंडस्ट्रियलायझेशन. आणि जर इफ वी गिव्ह अ डेडिकेटेड प्लेस फॉर द इंडस्ट्रियलायझेशन, then we should have a water supply, streets, plantation, a healthy environment for that area. So because of that, it should be म्हणजे अशी गरज भासू लागली की yes, we should have a one corporation to look forward to this. So what is the objective of to make this MIDC? The first is function as a SPM. हे नाव परत आपण कुठे ऐकलं होतं? जर तुम्ही ATPचा अभ्यास केला असेल तर हा SPA नाव आपण MRTP ऍक्ट मध्ये सेक्शन नंबर 40च्या खाली ऐकलं होतं की स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून MIDC ला नेमण्यात आलेलं आहे इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रियल एरिया. राईट. सो इंडस्ट्रियल एरिया फॉर द प्लॅन्ड अँड सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट, इट ऍक्ट्स एज अ SPA and prosperity to all through industrialization. This is the philosophy of the MIDC, right? So
स्टार्टिंग फ्रॉम द सेक्शन नंबर 1. सेक्शन नंबर 1 काय आहे, त्याच्यात प्रत्येक ऍक्ट मध्ये आपण बघितलंय सेक्शन नंबर 1 आहे नेम, कुठे अप्लिकेबल आहे आणि त्याचं डिटेल. सो द फर्स्ट इज काय नाव आहे, MID ऍक्ट. MIDC is a corporation which forms under the section number 3. So this या ऍक्टचं नाव आहे MID Act. This act name is MID Act, that is Maharashtra Industrial Development Act 1961. It is applicable to whole state of Maharashtra. इथेच दिसतंय आपल्याला. आणि फक्त चॅप्टर नंबर 6 हा कुठे लागू करायचा आणि कुठे लागू करू नये हे स्टेट गव्हर्नमेंट ठरवतं. हा जेव्हा आपण चॅप्टर नंबर 6 सुरू करू याचं डिटेलिंग परत मी तिथे सांगेल की खरंच हे काय आहे. सो चॅप्टर नंबर पूर्ण ऍक्ट एक सोबत लागू होतो. फक्त चॅप्टर नंबर 6 कुठे ऍक्ट करायचा कुठे नाही, दॅट द स्टेट गव्हर्नमेंट विल डिसाइड. ठीक आहे. सेक्शन नंबर 2 इम्पॉर्टंट सेक्शन. का इम्पॉर्टंट सेक्शन, जी चूक आपण ATP मध्ये केली ती आता परत नाही करणार. आपण सेक्शन नंबर विथ सबसेक्शन सुद्धा लक्षात ठेवणार आहे. ठीक आहे. सो लक्ष द्या कसे सेक्शन नंबर लक्षात ठेवायचे. सो फर्स्ट इज अम्युनिटी. कोणत्या गोष्टीला अम्युनिटी म्हणतात, सो वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी, ड्रेनेज, सीवेज या सगळ्या सुखसुविधा ज्या दिल्या जातात त्याला अम्युनिटी म्हणतात. कसं लक्षात ठेवणार आहे, सेक्शन 2A कसं काय, अम्युनिटीचा A. सो सेक्शन 2A मध्ये अम्युनिटीची डेफिनेशन देण्यात आली आहे. म्हणजे जर विचारलं अम्युनिटीचं सेक्शन नंबर कोणता, सेक्शन नंबर 2A. द डेफिनेशन ऑफ अम्युनिटी इज गिवन इन द सेक्शन 2A. येस, सेक्शन विचारतील. मागचे पेपर्स रेफर करा. MIDC चे सेक्शन नंबर आणि सबसेक्शन सुद्धा विचारले आहेत. द नेक्स्ट इज व्हॉट इज बिल्डिंग. बघा परत आलं B. Building means any structure or erection or a part of a structure or erection. It may be residential, industrial or a commercial. So section 2 subsection B, right? Next is corporation. बघा corporation कोण आहे, MIDC. So D. सबसेक्शन D मध्ये कॉर्पोरेशनची डेफिनेशन दिलेली आहे. कन्फ्यूज होऊ नका, C मध्ये नाही दिली आहे. C कॉर्पोरेशनचा नाही घ्यायचा, MIDC त्याच्यातला D घ्यायचा. दॅट इज द डेव्हलपमेंट अथॉरिटीची डेफिनेशन. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची डेफिनेशन कुठे दिली आहे, MIDC म्हणजे D मध्ये. सेक्शन 2 सबसेक्शन D मध्ये तुम्हाला D कॉर्पोरेशनची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. कॉर्पोरेशन काय असतं, तर सेक्शन नंबर 3 च्या अंडर जे एस्टॅब्लिश झालंय दॅट इज कॉर्पोरेशन. नेक्स्ट इज डेव्हलपमेंट. वॉट एव्हर कॅरिंग आउट अबाव द ग्राउंड, अंडर द ग्राउंड, इट इज नोन ॲज डेव्हलपमेंट. पण याच्यात विचारण्यासारखा क्वेश्चन आहे, बट इट डज नॉट इन्क्लूड द मायनिंग ऑपरेशन. डेव्हलपमेंट मध्ये मायनिंग ऑपरेशन येत नाही. सो दिस कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग comes under the development according to the section number 2 subsection E. So दिलं असेल तुम्हाला carrying out of building, over or under land, mining, engineering. So the answer is mining. Mining consider होत नाही. Next is industrial area. जे काही स्टेट गव्हर्नमेंट एखाद्या एरिया डिक्लेअर करतो त्याला इंडस्ट्रियल एरिया असं म्हणतात. मीन्स ऑफ ऍक्सेस माहिती आहे आपल्याला. आपण हा वर्ड खूप वापरलेला आहे. मीन्स ऑफ ऍक्सेस म्हणजे रोड, रस्ते. याला इट मे बी अ प्रायव्हेट ऑर अ पब्लिक, जिथनं व्हेकल जातात किंवा पायी चालतात पॅसेंजर, त्याला मीन्स ऑफ ऍक्सेस म्हणतात. द नेक्स्ट इज प्रिमाइसेस. व्हॉट इज प्रिमाइसेस. प्रिमाइसेस म्हणजे काय की एखादा ग्राउंड असेल, गार्डन असेल, आउट हाऊस असेल. सो बाजूची जी जागा आहे दॅट इज द प्रिमाइसेस. और इट मे बी म्हणजे एखाद्या बिल्डिंगला लागून जी समोरची जी जागा असते दॅट इज द प्रिमाइसेस. द लँड
द एक्सप्रेशन लँड अँड द एक्सप्रेशन पर्सन इंटरेस्टेड. ठीक आहे, पर्सन इंटरेस्टेड म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल लीज वर दिली आहे तर लीज आणि लिझिंग दे आर द पर्सन इंटरेस्ट. म्हणून आपण हा लारामध्ये आपण खूप चांगल्याने बघितलेला आहे. इट इज नॉट ओनली द ओनर. कोणत्याही एखाद्या प्रॉपर्टीच्या पर्सनला कधीही ऍक्ट मध्ये ओनर म्हणत नाही तर पर्सन इंटरेस्टेड म्हणतात. का? कारण की असं नाहीये की ही माझी जागा आहे अँड आय एम द ओनर. इट मे पॉसिबल दॅट ही माझी जागा आहे बट मी त्याला लीजवर दिलेली आहे. इट मे पॉसिबल दॅट की मी त्याला गहाण ठेवली आहे. सो इट मे बी लीज और लीजी, इट मे बी मॉर्गेजी और मॉर्गेजर. सो द वर्ड यूज्ड इज पर्सन इंटरेस्टेड. ठीक आहे. सो अशा प्रकारे सगळ्या गोष्टी म्हणजे अजून खूप साऱ्या डेफिनेशन्स आहेत, गो थ्रू करा. ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या मी इथे फक्त एक एक्सप्लेन केल्या. इथपर्यंत क्लिअर आहे? सो दॅट आय विल स्टार्ट द चॅप्टर नंबर 2. Tejashri is little difficult to get the previous year exam papers. इथपर्यंत क्लिअर आहे? विल मूव राईट. असेल क्वेश्चन टाका, मी परत एकदा बघेन. नेक्स्ट चॅप्टर 2. चॅप्टर 2 स्टार्ट झाले. एस्टॅब्लिशमेंट अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॉर्पोरेशन. बघा आपण लक्षात कसं ठेवणार आहे, एस्टॅब्लिशमेंट अँड इनकॉर्पोरेशन हे 3 माणसं लक्षात ठेवू आपण. आणि हे काय करतात, हे MIDC फॉर्म करतात. हे काय करतात, ते MIDC फॉर्म करतात असं आपण विचार करू. कारण की सेक्शन नंबर 3 मध्ये एस्टॅब्लिशमेंट आहे. सो हे 3 माणसं लक्षात ठेवू आणि दॅट इज द एस्टॅब्लिशमेंट. सो एक ऑर्डरली ग्रोथ व्हायला पाहिजे म्हणून एक कॉर्पोरेशन फॉर्म करायचा असं सेक्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे. कोणा थ्रू? बाय द स्टेट गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन. त्याला काय नाव देणार आहे? MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. इट इज अ परपेच्युअल बॉडी सक्सेशन. They have the common seal. They may sue in its corporate name, and they can hold the property, dispose the property, both immovable and movable. So, establishment of corporation is in the section number 3. हे 3 माणसं आपण लक्षात ठेवणार आहे. राईट. नेक्स्ट कॉन्स्टिट्यूशन. आता याच्यावर पण खूप प्रश्न येतात. सो विल सी कॉन्स्टिट्यूशन. बघा याला MRTP ऍक्ट सोबत सुद्धा कोरिलेट करा. एस्टॅब्लिशमेंट, डिलिनिएशन, कॉन्स्टिट्यूशन है ना. सो व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन? एक चेअरमॅन असेल, एक VC असेल. चेअरमॅन कोण असतं? मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीज. व्हाईस चेअरमॅन कोण असतं? मिनिस्ट्री ऑफ स्टेट इंडस्ट्रीज. 2 ऑफिशियल मेंबर नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. त्याच्यातला एक फायनान्शियल ऍडवायझर पाहिजे टू द कॉर्पोरेशन. चेअरमॅन ऑफ स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड, हे कॉमन मेंबर्स सुरू झाले. मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन. मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉर्पोरेशन. म्हाडामधले एक पर्सन. 6 मेंबर नॉमिनेटेड बाय दी स्टेट गव्हर्नमेंट. आणि CEO, दॅट इज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, हु इज द सेक्रेटरी ऑफ द कॉर्पोरेशन. सो अशा प्रकारे या सगळ्यांना मिळून एक MIDC चं कॉन्स्टिट्यूशन होतं. राईट. सो जर तुम्ही प्रॉपर याच्यावर वेबसाईटवर बघितलं तर तुम्हाला दिसेलच. उदय सावंत चेअरमॅन आहेत. या सगळ्या गोष्टी, कोण चेअरमॅन आहे, MIDC मेंबर्स कोण कोण असतात, स्पेशल इन्व्हायटीज कोण कोण आहेत, म्हाडामधले मेंबर बघा आता आपण बघितलं, हे पण बघितलं. सो हे पण बघितलं. SICOM, State Industrial and Investment Corporation. So these are the members, chairman, vice chairman, secretary, या सगळ्या गोष्टी असतात. राईट. सो नेक्स्ट इज सेक्शन नंबर 5, डिस्क्वालिफिकेशन. बघा 3 मध्ये होतं, काय होतं 3 मध्ये? एस्टॅब्लिशमेंट. 4 मध्ये होतं कॉन्स्टिट्यूशन. आणि 5 मध्ये आहे बघा 5 बोट, 5 मध्ये आहे डिस्क्वालिफिकेशन. डिस्क्वालिफिकेशन काय होतं? जर एखादा एम्प्लॉई कॉर्पोरेशनचा असेल,
नॉट दी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला सोडून जर कोणतीही एम्प्लॉई कॉर्पोरेशनचा असेल तर त्याला डिस्क्वालिफाय करण्यात येतं, किंवा म्हणजे त्याची मानसिक स्थिती बरोबर नाहीये, अनसाउंड माइंड आहे, स्टँड सो डिक्लेअर्ड असं जर झालं, अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट झालं तर त्याला डिस्क्वालिफाय करण्यात येतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट इज सेक्शन नंबर 6 इज टर्म ऑफ ऑफिस अँड कंडिशन. म्हणजे तेवढ्या टाइम लिमिटसाठी कॅलेंडर, कॅलेंडरमध्ये 6 डेट लिहिलेली आहे. कॅलेंडर म्हणजे काय, टाइम, टर्म्स, कंडिशन्स या सगळ्या गोष्टी आल्या. सो सेक्शन नंबर 6 इज टर्म ऑफ ऑफिस अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ अ मेंबर. जो कोणी सेक्शन सब क्लॉज सी आणि एचच्या अंडर सेक्शन 4 मध्ये, सेक्शन 4 काय, कॉन्स्टिट्यूशन, त्याच्या अंतर्गत जे काही 2 ऑफिशियल आणि 6 मेंबर आपण नेमले होते ते 3 वर्षासाठी आपल्या पदावर असतात. shall hold office for the period of 3 years. आता वॅकन्सी जर निर्माण झाली, वॅकन्सी ऑफ सच मेंबर्स ऑकर्स ड्यू टू द कम्प्लिशन ऑफ टर्म्स और ड्यू टू द टर्मिनेशन, तर सेक्शन 9 मध्ये जी प्रोसिजर आहे त्याच्यानुसार वॅकन्सी फुल करण्यात येतं. Member of a corporation nominated under C or I shall draw the salary or allowances as may be prescribed. आणि मेंबर्स जे आहेत, जे DEF च्या अंडर जे काही झालेले आहेत त्यांना कॉम्पन्सेटरी अलाउन्स मिळतं. आता बघा, एनी पर्सन नॉमिनेटेड ॲज अ मेंबर वन ऑर मोर ओकेजन शाल अनलेस डिस्क्वालिफाईड बी एलिजिबल फॉर द रिनॉमिनेशन. सो अशा प्रकारे यांचं टर्म अँड कंडिशन असतं. इथे जो विचारण्यासारखा प्रश्न आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जो 2 ऑफिशियल मेंबर आणि 6 मेंबर्स आपण नॉमिनेट करतो ते मेंबर्स किती वर्षासाठी तो ऑफिस होल्ड करू शकतात. तर आन्सर इज 3 years. Right? So section number 6 is terms and condition. The next is section number 7, meeting of corporation. मोस्ट प्रोबेबली हा सेक्शन म्हणजे विचारणार नाही सेक्शन नंबर 6, पण बघा या सेक्शन नंबर 7 ये 7 चेअर्स आहेत मोस्ट प्रोबेबली. त्या 7 चेअर म्हणजे ऑब्व्हियसली आपण जिकडे टीव्ही कडे बघतो तिथे एक चेअर नसते. सो 7 चेअर्स आर देअर आणि आपण तेव्हा मीटिंग करतो. सो शॅल मीट ॲट अ टाइम, एखाद्या ठराविक टाइमला आणि वेळेवर मीटिंग भरते. A member who is directly or indirectly concerned with any contract, loan and agreement, तर त्याला म्हणतात shall not be present at the time of meeting. बघा खूप इम्पॉर्टंट आहे हा. फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या आय एम द मेंबर फ्रॉम दी बोर्ड, ठीक आहे, म्हणजे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मधली मी एक मेंबर आहे नॉर्मल, आणि आय एम directly or indirectly concerned or I have my loan किंवा agreement with the some other person, ज्याला घेऊन ही मीटिंग होणार आहे, ज्या विषयाला घेऊन ही मीटिंग होणार आहे, असं जर असेल तर त्या दिवशी मी अब्सेंट राहणं बरोबर आहे. म्हणजे आय शुड नॉट टेक part into the discussion of that topic if I am concerned directly or indirectly with any kind of contracts, loan or agreement. म्हणजे त्या माणसाला सांगण्यात येतं, त्या मेंबरला सांगण्यात येतं की we are taking the decision which is quite related to your investment म्हणा, किंवा quite related to directly or indirectly related टू युअर म्हणजे जिथे कुठे तुमचं आहे. सो यू शुड नॉट बी प्रेझेंट ॲट दॅट टाइम. ठीक आहे. पण जर इफ ही इज अ शेअर होल्डर ऑफ अ कंपनी तर ते चालेल. बट रादर दॅन दॅट, इफ इट इज दॅट, ही शुड नॉट बी प्रेझेंट ॲट द टाइम ऑफ मीटिंग. क्लिअर आहे. नेक्स्ट सेक्शन नंबर 8, सिक्सेशन ऑफ मेंबरशिप. म्हणजे काय की त्या मेंबरला आता थांबा, नाही आता तुम्ही नाही होऊ शकत. सो हे कधी करतं बघा, सिक्सेशन म्हणजे काय, थांबवणं. सो स्टॉपला किती साइड्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 साइड्स आहेत. सो
सेक्शन नंबर 8 इज सिजेशन ऑफ मेंबरशिप. सो जर असं झालं की तो डिस्क्वालिफिकेशन झालं त्याचं, किंवा तो विदाउट कॉर्पोरेशनच्या परमिशन नुसार 3 कॉन्झिक्युटिव्ह मीटिंग्सला अब्सेंट असेल तर, किंवा ऑफेन्स इन्व्हॉल्विंग मॉरल जर असेल तर या वेळेस त्याला ते म्हणजे त्या पदावरनं थांबवण्यात येतं, त्या पदावर तो काम करू शकत नाही. The state may order suspend from the office any member of the corporation who is in the firm. He refused to act, or he become incapable, or has so abused his position, त्यांनी त्याचा गैरवापर केला, तर त्याला त्याच्या पोझिशनवरनं काढण्यात येतं. Obviously, a member shall not be suspended or removed from the office unless he has given a reasonable opportunity showcase. म्हणजे त्याला ऑब्विसली तुम्ही टाइम द्या की का तो कन्झिक्युटिव्ह 3 टाइम तो आला नाही, सो असं सांगायला रिझनेबल अपॉर्च्युनिटी टू शोकेस द रिझन. And if still the state government feels that this is not the appropriate reason, then he can stop. Then he can cessation of that members. So कसं लक्षात ठेवणार आहे? Stop 8 side section number 8 cessation of membership. Right? नेक्स्ट 9 आपण पहिल्याच याच्यात बघितलं डिस्क्वालिफिकेशनच्या वेळेस की जर कुठे जागा निर्माण झाली तर त्याला सेक्शन नंबर 9 नुसार त्याचं परत भरती करावी. सो शॉल बी फिल्ड ॲज अर्ली ॲज पॉसिबल. म्हणजे काय दिलेलं आहे की वॅकन्सीज टू बी फिल्ड ॲज अर्ली ॲज पॉसिबल. कुठेही कोणत्याही प्रकारचं टाइम लिमिट दिलं नाहीये की ज्या दिवशी त्याची वॅकन्सी म्हणजे व्हॅकंट झाली त्याच्या 6 महिन्याच्या आतमध्ये भरा, असं कुठेच दिलं नाहीये. 3 महिन्याच्या आत भरा असं कुठेच नाही दिलंय. इट शुड बी फिल्ड ॲज अर्ली ॲज पॉसिबल असं दिलेलं आहे. टेम्पररी अब्सेन्स ऑफ अ मेंबर. चेअरमॅन अब्सेन्स असेल तर व्हाईस चेअरमॅन ते काम करतं व्हॉट एव्हर द ड्युटीज ऑफ द चेअरमॅन इज. जर व्हाईस चेअरमॅन सुद्धा सुट्टीवर असेल तर स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट्स अ पर्सन. ठीक आहे. सो याच्यावरनं सेक्शन 10 पर्यंत एकदम हमखास सगळ्या गोष्टी लर्न पाहिजे. सेक्शन नंबर लर्न पाहिजे की आपण काय बोलतोय. सेक्शन नंबर 3 इज एस्टॅब्लिशमेंट, 4 इज कॉन्स्टिट्यूशन, 5 इज डिस्क्वालिफिकेशन, 6 टर्म्स अँड कंडिशन, 7 मीटिंग्स, 8 स्टॉप cessation of membership, 9 vacancy to be filled, 10 temporary absence of a member. Any doubt? Any doubt? Sure. We'll move forward. आत्ताच मी मला परत रिवाइज केलं. 3 is establishment, 4 is constitution, 5 is disqualification, 6 calendar, terms of office, 7 meeting, 8 cessation, 9 vacancy, 10 temporary absence of a member. ठीक आहे. थोडे MCQs आपण नंतर घेऊया. म्हणजे थोडं पुढे जाऊया आणि सगळ्यात एंड मध्ये सगळे MCQs एक सोबत घेऊया. ठीक आहे. Section 11. Proceeding presumed to be good and valid. बघा, फॉर एक्झाम्पल एज्युफेस्ट अकॅडमीने एखादा टीचर अपॉइंट केलेला. ठीक आहे. सो तेव्हा त्यांनी तुम्हाला एखादा सब्जेक्ट शिकवला. ऑब्विसली शिकवण्यात त्यांनी थोडी काही चूक केली, बट आफ्टर 1 year or 1.5 वर्षानंतर इट फॉर्म्स दॅट ही डिस्क्वालिफाईड फ्रॉम हिज position or defect in a appointment of any person. त्याला त्याच्या पदावरनं काढण्यात आलं. तर इट डझंट मीन दॅट त्यांनी शिकवलेल्या गोष्टी चुकलेल्या होत्या. इट शॉल बी प्रिझ्युम्ड टू बी गुड अँड व्हॅलिड. ऑब्वियसली ही गिव्स हिज बेस्ट ॲट दॅट टाइम. द सिमिलर थिंग इज दॅट की सपोज एखादा मेंबर अपॉइंट केलेला होता आणि त्यांनी त्याच्या म्हणजे टाइम लिमिटमध्ये काम केलेलं होतं. त्याच्यानंतर त्याचं डिस्क्वालिफिकेशन आलं तर त्यांनी केलेल्या कामाला आपण चांगलंच गृहीत धरूया. सो दिस इज व्हॉट द सेक्शन नंबर 11 सेज.
सेक्शन नंबर 12 की स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसर अँड सर्वंट्स ऑफ द कॉर्पोरेशन. स्टेट गव्हर्नमेंट एक सीईओ अपॉइंट करेल, एक किंवा एकापेक्षा जास्त डेप्युटी सीईओ अपॉइंट करेल आणि चीफ अकाउंट ऑफिसर अपॉइंट करेल. मग कॉर्पोरेशन ऑफिसर्स आणि सर्वंट अपॉइंट करतील, म्हणजे तुम्ही आता जे होते ते. सो बघा स्टार्टिंग पासून स्टेट गव्हर्नमेंट विल अपॉइंट वन सीईओ, one and more deputy chief executive officer and chief account officer, and corporation will appoint the other officers and servants. ठीक है. The condition of appointment and services of the officer have their pay scale. म्हणजे सीईओ डेप्युटी सीईओ यांचा एक प्रिस्क्राईब केलेला असेल तो, आणि बाकीच्या सर्वंटला रेग्युलेशन निघेल त्यानुसार सगळ्या प्रकारे सॅलरीज पे स्केल देण्यात येतं. ठीक आहे. सो सेक्शन नंबर 11 वॉज प्रिझ्युम टू बी गुड अँड सेक्शन नंबर 12 वॉज ऑफिसर अँड सर्वंट ऑफ कॉर्पोरेशन. ठीक आहे. चल, सेक्शन नंबर 13 वॉज कॉर्पोरेशन टू ऍब्सॉर्ब अ सर्टन स्टाफ. बघा हा आपण इंट्रोडक्शनच्या वेळेस बघितलं होतं. व्हॉट इज दिस डेट? 1 ऑक्टोबर 1960. काय डेट आहे ही? कशाबद्दलची डेट आहे? 1 ऑक्टोबर 1960. 1 ऑक्टोबर 1960 कशाची डेट आहे ही? 1 ऑक्टोबर 1960 बघितलं होतं आपण. 60, 61, 62. सो व्हॉट इज 60? शॉर्टकट मध्ये लिहिलं तरी चालेल. येस विभूती. सो बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मध्ये जेव्हा जो स्टाफ होता त्या स्टाफला काढून आपण MIDC नाही फॉर्म करणारे. सो वी हॅव टू ऑब्झर्व द सर्टन स्टाफ. As the state government may direct, every person so taken over and employed shall be subjected to the provision of this act, and rules and regulation shall take over and employ existing staff of BID. क्लिअर आहे? आता बघा इम्पॉर्टंट सेक्शन चालू झालं, इम्पॉर्टंट चॅप्टर सुद्धा चालू झालं. सो द चॅप्टर नंबर 2 मध्ये आपण आतापर्यंत बघत होतो. नाव इट्स चॅप्टर नंबर 3, फंक्शन्स अँड पॉवर ऑफ कॉर्पोरेशन. मला 14, 15, 16, 17, 18 एक सोबत समजू द्या. त्याच्यानंतर आय विल टेल यू हाऊ टू रिमेंबर. 14 इज फंक्शन, 15 इज पॉवर, 16 इज लेवी चार्जेस, सॉरी ऑथेंटिकेशन. असं कसं लक्षात ठेवायचं मी नंतर सांगते. ठीक आहे. सो सेक्शन नंबर 14 इज फंक्शन. बघा, टू प्रमोट अँड असिस्ट rapidly development, establishment, growth. This is the function of. लक्षात ठेवा पॉवर्स आणि फंक्शन मध्ये गोंधळ होतो. सो टू प्रमोट अँड असिस्ट द डेव्हलपमेंट ऑफ दॅट एरिया ऑफ दॅट ग्रोथ इज द फंक्शन ऑफ द कॉर्पोरेशन. Establish and manage the industrial estate at a selected place by the state government. This is the function. And undertake the schemes of the works either jointly with the other corporate bodies. ठीक है. These are the functions of the corporation. The next is power. So that corporation can hold property. It may be movable, it may be immovable. They can lease out the property, they can sell, they can exchange, they can purchase by an agreement, they can provide the amenities, they to make a available building on a hire or a sell. They construct the they have the power to construct the houses. They allot the factory sheds, parts of the building, residential tenements. या सगळ्या गोष्टी पॉवर्स आहेत. बघा कसं लक्षात ठेवणार आहात. असं वाटतं आपल्याला अम्युनिटीज प्रोव्हाइड करणं हे फंक्शन आहे. नाही, हे पॉवर आहे. To provide the amenity, this is our power. What is our function? What is our function? To establish that industrial estate at a place which is selected by the state government. But to provide the amenities is our power.
to give to hire or a sale the industrial means building or a plot is power. क्लिअर आहे पॉवर आणि फंक्शन मधला डिफरन्स. ऑथेंटिकेशन काहीही तुम्ही काहीही करा, obviously there should be an authentication to any order. So whose signature is needed? Obviously the CEO जो topmost position ला आहे, the signature of CEO or any other person appointed by the corporation, the authentication should be there. तुम्ही लीजवर घ्या कशावरही घ्या. सो ऑथेंटिकेशन करण्यासाठी सीईओ किंवा द पर्सन अपॉइंटेड बाय द कॉर्पोरेशन शुड बी देअर. 17 पॉवर टू लेवी द सर्व्हिस चार्ज. जेवढं म्हणजे कॉर्पोरेशन इज लॉफुल टू लेवी द फीज और द सर्व्हिस चार्जेस. का? Obviously they have to maintain the roads, amenities, drainage, water supply, everything. So they can, it is lawful for the corporation to levy the fees or the charges from the person interested. Such fees or charges कोण पे करेल, कोणावर पे करतील? The person who is the plot holder or the person receiving the benefits of that services. त्याचा म्हणजे जो प्लॉट होल्डर असेल तो किंवा ती सर्व्हिसेस आणि अमेनिटीज जो कोणी बेनिफिट घेत असेल तो. सो सेक्शन नंबर 17. Section number 18 is direction by the state government. The state government may issue to the corporations a general and a special direction as to policy as it may think necessary or explicit for the purpose of carrying out of purpose of this act. म्हणजे असे काही स्पेशल डिरेक्शन असेल ॲज टू अ पॉलिसी, म्हणजे काही नवीन पॉलिसी फॉर्म करायच्या असतील टू कॅरी आउट दी प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ दॅट इंडस्ट्रियल एरिया. सो स्टेट गव्हर्नमेंट कॅन गिव्ह डिरेक्शन्स टू कॉर्पोरेशन. ठीक आहे. अँड दॅट द कॉर्पोरेशन शॅल बी बाउंड टू फॉलो दॅट. क्लिअर आहे. आता बघा कसं लक्षात ठेवणार आहे. सेक्शन 14. ठीक आहे. फंक्शन्स. काय फंक्शन आहे आपलं? MIDC ची एक्झाम देणं. हा, तुमच्याकडे पॉवर आहे का ती एक्झाम देण्याचं? आर यू अ प्लॅनर? आर यू अ आर्किटेक्ट? आर यू अ सिव्हिल इंजिनियर? मीन्स तुमच्याकडे ती पॉवर आहे का? सो फॉर दॅट यू नीड अ ऑथेंटिकेशन. काय ऑथेंटिकेशन आहे? तुमच्याकडे BE डिग्री आहे का? तुमच्याकडे बी प्लॅनची डिग्री आहे का? तुमच्याकडे BR ची डिग्री आहे का? सो वी नीड दॅट ऑथेंटिकेशन, म्हणजे वी नीड दॅट डिग्री. ठीक आहे. बघा फंक्शन, मला ही एक्झाम द्यायची होती. सेक्शन 14 फंक्शन. 15 माझ्याकडे ती पॉवर आहे का? माझ्याकडे ती पॉवर आहे का? MI, BR, BTech, BE, बी प्लॅन पर्सन? येस. कोणी म्हणलं येस? यू हॅव दॅट डॉक्युमेंट विथ यू, म्हणजे तुमच्याकडे ती डिग्री आहे का ज्याच्यावर युनिव्हर्सिटीने साईन केलेला आहे. सो ऑथेंटिकेशन ऑफ ऑर्डर 16, 14, 15, 16 जर ती असेल तर यू हॅव टू पे द चार्जेस ऑन द MIDC वेबसाईट और PWD वेबसाईट फॉर्म भरण्यासाठी. सो 17 लेवी द सर्व्हिस चार्जेस. मी हे सांगते लक्षात कसं ठेवायचं. आणि ते चार्जेस कसे भरायचे हे कोण सांगतं तुम्हाला? स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे सध्या एक स्टोरी बनवलेली आहे लक्षात ठेवण्यासाठी की दे विल टेल यू हाऊ टू डू, हाऊ टू फिल द फॉर्म. राईट. बघा 14 फंक्शन, 15 पॉवर, 16 ऑथेंटिकेशन, 17 लेवी सर्व्हिस चार्ज, 18 डिरेक्शन बाय द स्टेट गव्हर्नमेंट. आत्ता वाटेल खूप इझी आहे, उद्यापर्यंत सगळे सेक्शन विसराल अनलेस अँड अंटिल आठवण ठेवणार नाही. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? थोडस 2023 पर्यंत संपू आणि मग MCQs घेऊ. ठीक आहे. सो सेक्शन नंबर 19. आता आपण चॅप्टर 4 वर आलेलो आहे. सगळा पैसा. 4 फिनान्स अकाउंट ऑडिट. फिनान्स अकाउंट ऑडिट सेक्शन चॅप्टर नंबर 4 सेक्शन नंबर 19. Application of corporation asset. All the properties, funds and other asset vesting in the corporation shall be held and applied by it.
ठीक आहे, हा सेक्शन इतका इम्पॉर्टंट नाही, याच्यावर प्रश्न पण नाहीये. बट येस, सेक्शन नंबर 20 इज कॉर्पोरेशन फंड. फंड म्हणजे काय, की कॉर्पोरेशनचा फंड कुठे ठेवायचं, कोणत्या गोष्टीवरनं फंड येणार आहे आणि त्याला कोण बघणार. सो सेक्शन 21 मध्ये काय दिलेलं आहे, 20 सबसेक्शन 1 मध्ये काय दिलेलं आहे की वॉट एव्हर द मनी इज रिसिव्ड फ्रॉम द ग्रँट, सबवेन्शन, लोन्स, ऍडव्हान्सेस, हा पैसा किंवा फीज, चार्जेस जे आलेले आहेत तो पैसा, किंवा एखादी लँड डिस्पोजल झालेली आहे, बिल्डिंग, इमूवेबल प्रॉपर्टीज, मुवेबल प्रॉपर्टीज मधनं जो पैसा आलेला आहे, किंवा कॉर्पोरेशनने काही रेंट्सवर दिलेला आहे, प्रॉफिट झालेला आहे, हा सगळा पैसा एका करंट, कीप इन अ करंट और अ डिपॉझिट अकाउंट इन दी SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एनी अदर बँक अप्रूव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. व्हॉट एव्हर द कॉर्पोरेशन फंड इज दॅट, कॉर्पोरेशनचे फंड कुठून कुठून आले, ग्रँट, सबवेन्शन, लोन्स, फीज, कॉस्ट, चार्जेस, रेंटवर दिलं असेल तर, प्रॉफिट झालं असेल तर, डिस्पोजल झालं असेल तर, या सगळ्यावरनं जो पैसा आलेला आहे तो पैसा एका करंट और डिपॉझिट अकाउंट मध्ये, SBI मध्ये और एनी अदर बँक अकाउंट मध्ये डिपॉझिट करायला पाहिजे. हा जो मनी आहे त्याला बघण्यासाठी एक डेडिकेटेड ऑफिसर अपॉइंट केलं जाईल कॉर्पोरेशनचा, ॲज मे बी ऑथराइज्ड बाय इट द रेग्युलेशन मे, आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी हँडल करायला पाहिजे. सो दिस इज सेक्शन नंबर 20, कॉर्पोरेशन फंड. बघा, 11 गुड अँड व्हॅलिड, 12 ऑफिसर अँड सर्वंट, 13 DID वाला, ऍब्झॉर्ब द स्टाफ, 14, 15, 16, 17, 18 कसं लक्षात ठेवलेलं, फंक्शन, पॉवर, ऑथेंटिकेशन, पैसे म्हणजे लेवी द चार्जेस, डिलेक्शन बाय द स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. 19 आणि 20 कसं लक्षात ठेवलं आपण, म्हणजे नॉट नेसेसरी टू लर्न द 19, बट 20 इज फंड, 20 इज फंड. ठीक आहे, चलो पुढे जाऊया थोडं. 21 ग्रँट, सबवेन्शन, लोन अँड ऍडव्हान्सेस टू कॉर्पोरेशन. बघा, दोन गोष्टी आहे. पहिले तर ग्रँट, सबवेन्शन, लोन्स, ऍडव्हान्सेस टू द कॉर्पोरेशन ॲज इट मे डीम्स नेसेसरी फॉर द परफॉर्मन्स ऑफ द फंक्शन्स ऑफ द कॉर्पोरेशन. दोन सेक्शन बघा, एक आहे 22 आणि एक आहे 21. जर कॉर्पोरेशनला ग्रँट, सबवेन्शन, लोन्स द्यायचं असेल तर ते देऊ शकतात. 22 इज जर पॉवर ऑफ कॉर्पोरेशन टू बॉरो, म्हणजे जर त्यांना ओपन मार्केटमधनं पैसा घ्यायचा असेल, बॉन्ड्स, डिबेंचर, स्टॉक्स घ्यायचे असेल तर दे कॅन बॉरो द मनी फ्रॉम द स्केड्यूल बँक. दे अप्रूव्ड इट बाय द स्टेट गव्हर्नमेंट और स्टेट लेजिस्लेशन, सांगते मी. सो व्हॉट इज सेक्शन नंबर 21? दे कॅन गिव्ह द ग्रँट, सबवेन्शन, लोन्स अँड ऍडव्हान्सेस टू द कॉर्पोरेशन. What is section number 22? They can borrow the bonds, debentures, stocks from any scheduled bank in the म्हणजे जे काही scheduled banks असेल त्यांच्याकडनं ते मनी बोरो करू शकतात. If the money borrow amount is 75 crore, म्हणजे below the 75 crore, then they have to take the approval from the state government. And if it is more than 75 crore, then they have to take the approval from the state legislative assembly. Yes, this is one more expected question. की 75 करोड पर्यंत असेल तर अप्रुव्हल स्टेट गव्हर्नमेंट करणं होतं, आणि जर त्याच्या वरती जर असेल तर त्याचं अप्रुव्हल स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कडनं होतं. राईट. डिपॉझिट. आता बघा, फॉर एक्झाम्पल MIDC ने एखादा प्लॉट लीजवर दिला आहे, सील करत आहात किंवा रेंटवर दिला आहे, तर त्या केसमध्ये जर त्यांना डिपॉझिट येत असेल तर दे मे ऍक्सेप्ट द डिपॉझिट. व्हॉट डज इट मीन्स? की जसं एखादी रूम घेतोय आणि त्याच्या अगोदर एक डिपॉझिट अमाऊंट ठेवतो आपण, की जर उद्या जाऊन तुम्ही एकदमच रूम सोडून गेले किंवा काही खूप जास्त खराब केलं तर वी हॅव द डिपॉझिट विथ अस टू टेक केअर ऑफ द अदर थिंग. So similarly, the corporation
मे एक्सेप्ट द डिपॉझिट फ्रॉम द पर्सन, ऑथॉरिटीज ऑर इन्स्टिट्यूशन. ज्यांना कोणाला ते लँड सेल केलं असेल, बिल्डिंग और शेड सेल केलं असेल तर. नेक्स्ट इज रिझर्व्ड अँड अदर फंड. म्हणजे काय? अ स्टेट गव्हर्नमेंट डिरेक्शन कॉर्पोरेशन शॅल मेक प्रोव्हिजन फॉर सच रिझर्व्ड अँड अदर स्पेशली डिनॉमिनेटेड फंड्स. म्हणजे बघा, फंड्स आणि रिझर्व्ह फंड्स मध्ये काय फरक आहे की फॉर एक्झाम्पल देर इज सम स्पेसिफिक प्रोजेक्ट, सो त्यासाठी आपण तो फंड रिझर्व्ह करून ठेवू शकतो. नन ऑफ द फंड शॅल बी युटिलाइज्ड फॉर द एनी अदर पर्सन, एनी अदर पर्पज अदर दॅन कन्स्टिट्यूटेड. म्हणजे ज्यासाठी तो फंड रिझर्व्ह करून ठेवलेला आहे त्यासाठीच तो फंड वापरला गेला पाहिजे. सो इथे लक्षात ठेवणार आहे सेक्शन नंबर 20 इज फंड, 24 इज रिझर्व्ड अँड अदर फंड्स. ठीक आहे. 25 सेक्शन नंबर 25 इज एक्सपेंडिचर फ्रॉम द फंड्स. सो कुठे कुठे फंड्स गोळा केला आपण? सेक्शन 20 मध्ये एक जनरल फंड केला आणि 24 मध्ये रिझर्व्ड आणि अदर फंड्स गोळा केला. हा जो काही पैसा आहे, हे जे काही पैसा आहे, दॅट वी हॅव टू स्पेंड इन द पर्पज ऑफ द कॉर्पोरेशन. म्हणजे जे त्याच्याच कामासाठी ते वापरल्या गेले पाहिजे. दॅट इज सेक्शन नंबर 25. चलो एक बघूया सेक्शन नंबर 26, दॅट इज बजेट अँड प्रोग्राम ऑफ द वर्क. म्हणजे काय की कॉर्पोरेशनला ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट बनवावं लागतं. काय असतं त्याच्यात की व्हॉट इज अँड एस्टिमेटेड रिसिप्ट एक्सपेंडिचर ड्युरिंग द पुढच्या वर्षात काय काय एक्सपेंडिचर होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अहवाल बनवून स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करावं लागतं. त्याच्यासोबत सोबत सप्लिमेंटरी फायनान्शियल स्टेटमेंट सुद्धा बनवून सबमिट करावं लागतं. शॉल बी प्लेस्ड before state legislation as soon as maybe after the receipt by the state government. So this is the budget and program of a work. 25 is expenditure. 24 काय होतं? रिझर्व्ड फंड. 20 काय होतं? जनरल फंड. या हे सेक्शन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ऑल क्लिअर? इथपर्यंत ऑल क्लिअर? टेलिग्राम ओपन ग्रुप जॉईन करा. त्याच्यावर MCQ टाकणं सुरू करणार आहे उद्यापासून. सो टेलिग्राम ओपन चॅनल जो आहे तो जॉईन करा. आर्किटेक्चर प्लस प्लॅनिंग प्लस स्पेसिफिकली फॉर द MIDC MCQs टाकणार आहे. एनी अदर क्वेश्चन? आज थांबूया इथे. एनी अदर क्वेश्चन? उद्या सकाळी 10 वाजता वी हॅव आर्किटेक्चरच्या एक मॅम आहेत, त्यांचं डेमो लेक्चर. इव्हनिंग 4:30 ला अगेन विल हॅव वन मोर लेक्चर अँड ऑन अ संडे विल हॅव अगेन वन मोर लेक्चर. No, Ajay, MIDC will not upload syllabus. I called them. I asked to many of the colleagues in the MIDC. They are not going to upload the lecture. Sorry, they are not going to upload the syllabus. It will be like this. म्हणजे whatever syllabus in the architecture, that is going to be there for the architect post and the planning post. Yes. उद्या मॉर्निंगला 10 o'clock ला एक लेक्चर आहे. Ajay will not share the PPT. Will have a one booklet soon for the whole syllabus. We'll share that. जसं आपले ATPच्या नोट्स होत्या ऑन अ सिमिलर लाईन, विल हॅव द सिमिलर बुकलेट फॉर दिस. विल शेअर दॅट.
Yes. So we'll stop here. उद्या सकाळी 10 वाजता the ma'am will be live, right? Attend the the lectures. You will come to know that की म्हणजे प्रत्येक डिटेलिंग विल ट्राय टू कव्हर इव्हनिंग लेक्चर मध्ये सुद्धा, so that you will understand the how experienced faculty we have, right? Yes. Soon we'll have one more lecture of Supekar sir also for the detail about the MIDC and syllabus related thing, most probably on a Sunday. Yes. Okay. So see you tomorrow at 10. Thank you.